रंग माझा वेगळा या मालिकेच्या 19 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दीपिका ही कार्तिकला विचारते, डॅडा तू माझ्यावरती चिडला आहेस का? त्यावर कार्तिक म्हणतो, चिडणार नाही तर मग काय करणार? तू अशी कशी काही न सांगता आयशा आंटीच्या घरून निघून गेलीस? ही अर्थ आहे का या वागण्याला? जर तुला काही झाले असते किंवा तुला कुठे काही लागले असते किंवा हरवली असती मग मी काय करणार होतो? आणि त्यानंतर दीपिका ही खाली मान घालून कार्तिकची माफी मागते, त्याला सॉरी म्हणते. तर कार्तिक म्हणतो, सॉरी म्हटलं तर झालं का सर्व? जर तुला काही झाले असते तर मी काय केले असते? आणि तुला माहिती आहे ना दीपिका, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आयशा आंटीला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं. त्यावर दीपिका म्हणते, मला तू आयशा आंटीकडे का घेऊन गेलास? मला बिलकुल नाही आवडत ती, आणि ती तुझी फ्रेंड आहे, माझी नाही. कार्तिकीकडे जायचं होतं. आणि हे सर्व दीपिकाचं ऐकून कार्तिक खूप चिडून म्हणतो, यापुढे तू कार्तिकीला कधीच भेटायचं नाही. आणि त्याचं हे सर्व बोलणं ऐकून दीपिका खूपच जोरजोरात रडायला लागते. ती म्हणते की कार्तिकी ही माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे, ती मला खूपच आवडते. तो म्हणतो की कार्तिकीला भेटायचं पण नाही आणि त्या दोघींसोबत बोलायचं नाही. त्यानंतर कार्तिक हा शांत होऊन म्हणतो, तुझा डॅडावरती विश्वास आहे ना? आणि त्यावर दीपिका हो म्हणते. कार्तिक म्हणतो, मी सुद्धा हो म्हणते, आणि कार्तिकला मिठी मारते. तर दुसरीकडे कार्तिकी ही दीपाला विचारते, आई मी सर्व ऐकले आहे, तर खरं काय आहे तूच मला सांग. दीपिका ही माझी खरीच बहीण आहे का? तेव्हा दीपा म्हणते, मी तुला सगळं काही सांगेन. कार्तिक जसा तुझा बाबा आहे तसा दीपिका सुद्धा तुझी बहीण आहे. तुझ्या बाबाचं आणि माझे भांडण झाले आणि रागामध्ये मी ते घर सोडून निघाले आणि त्यानंतर तुम्हा दोघींचा जन्म झाला. मात्र त्यावेळी माझी तब्येत ही ठीक नव्हती. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा नर्सने माझ्या हातामध्ये एक छोटंसं बाळ दिलं आणि ती होती माझी छोटी कार्तिकी. मात्र त्यानंतर त्या नर्सनी मला सांगितले की माझे दुसरे बाळ गेले, आणि ते ऐकून मला खूपच त्रास झाला आणि त्यानंतर मी तुला घेऊन हॉस्पिटलमधून पळून गेले. मात्र आता मला समजले, माझे दुसरे बाळ हे जिवंत होतं. मला त्यावेळी दोन्हीही मुली झाल्या होत्या आणि ते माझे दुसरे बाळ सौंदर्या आजीकडे होतं. त्यानंतर त्यांनी मला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मी नाही सापडले. नंतर आमची अनेक वेळा भेट झाली, तर खरं सांगण्याची त्यांची हिंमतच नाही झाली. त्या खूपच घाबरल्या होत्या. त्यांना असं वाटलं होतं की मी त्यांच्यावर चिडेल, रागवेल. त्यामुळे त्यांनी मला खरं काय कधी सांगितलेच नाही. मात्र त्यांनी मला आता खरं काय ते सांगितले आहे. पण त्यांना सांगितले आहे, माझे दुसरे बाळ दीपिका माझ्या जवळच राहू द्या. आणि त्यावर कार्तिकी ही रडतच विचारते, आणि मग बाबा? सौंदर्या आजीने त्यांच्यापासून पण ही गोष्ट लपवली होती. दीपिका ही माझी मुलगी आहे, फक्त हे सौंदर्या आजीला आणि ललित आबाजींना माहिती होते. कार्तिकी म्हणते, डॉक्टर फ्रेंड हा माझा फ्रेंड नाही तर माझा बाबा आहे. दीपिका ही फक्त माझी बेस्ट फ्रेंड नाही तर ती माझी बहीण आहे. आणि त्यावर दीपा हो म्हणते. तर दुसरीकडे आयशा आणि देशमुखबाई हे दीपिकाबद्दलच बोलत असतात. देशमुखबाई ही आयशाला म्हणते, त्या मुलीला तू आत्ताच कंटाळलीस, पण लग्नानंतर ती बॅग तुझ्याच गळ्यात पडणार आहे. आणि त्यावर आयशा म्हणते, लग्न झाल्यानंतर मी सरळ तिला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकणार आहे. त्यानंतर मी आणि कार्तिक सुखाने संसार करू, पण ती आत्ता लवकरात लवकर सापडायला हवी. आणि तितक्यात कार्तिकचा तिला फोन येतो आणि तो आयशाला सांगतो की दीपिका ही सापडली आहे. ती दीपाच्याच घरी होती. आणि ते ऐकून आयशा खूपच खुश होते. त्यानंतर ती नाटक करत कार्तिकला म्हणते, दीपिकाला घेऊन तू सरळ घरीच निघून ये. तिच्यासाठी स्नॅक्स करते आणि तिच्यासाठी मी गेम सुद्धा प्लॅन केले आहेत, म्हणजे तिला इथे बोर होणार नाही. कार्तिक तिला सांगतो, नको, मी सरळ घेऊन तिला आमच्या घरी जातो, कारण तिला तिच्या ग्रँडमाला भेटायचं आहे. आणि त्यावर आयशा हो म्हणते. तर दुसरीकडे कार्तिकी ही दीपाला म्हणते, इतके वर्ष दीपीला आई सुद्धा नाही मिळाली आणि बहीण पण. तर दीपा म्हणते, हो ग, ती आपल्याशिवाय राहिली आणि आपण तिच्याशिवाय. मला दुसऱ्या बाळाची खूपच आठवण यायची, मला खूप त्रास व्हायचा. मात्र मी तुझ्याकडे पाहून जगायची आणि माझं दुसरं बाळ जिवंत आहे आणि ती दीपिका आहे हे मला माहितीच नव्हतं. त्यावर कार्तिकी म्हणते, आई तुला ती खूप आवडते, तिला तुझ्यासारखीच आई हवी आहे आणि म्हणूनच आम्ही हे मिशन सुरू केले होते. तिने किती मिस केले असेल ग आई तुला, जसं मी बाबांना मिस करते. त्यावर दीपा म्हणते, हो ग, पण आता तिला अजूनही माहिती नाही की मीच तिची आई आहे. मात्र दीपा ही नकार देते. तिला जर सत्य समजलं तर तिला खूपच त्रास होईल. त्यावर कार्तिकी म्हणते, ठीक आहे आई, तू जे काय सांगशील मी ते सगळं ऐकेल. मला माहिती आहे तुला इतकी वर्ष खूप त्रास झाला आहे.
त्यामुळे तुला आणखीन काही त्रास होईल मी असे मुळीच वागणार नाही. आणि कार्तिकीचे हे बोलणे ऐकून दीपाला खूपच आधार वाटतो. त्यानंतर कार्तिकी म्हणते, आपण दोघींनी मिळून दीपिका आणि बाबांना आपल्या घरी घेऊन यायचं का? त्यावर दीपा म्हणते, नाही बाळा, तुझ्या बाबांना आपल्याकडे आणणं खूप कठीण आहे. तर कार्तिकी म्हणते, मी विठोबाकडे प्रार्थना करेल आणि त्याच्याकडे मी मदत मागेल, 1000 प्रदक्षिणा सुद्धा घालेल. मग तर विठोबा आपल्याला मदत करेल ना. आणि तूच म्हणते ना, विठोबा आपल्या भक्तांना नाही कधी म्हणत नाही. तो नक्कीच माझी मदत करेल. आपण आणू बाबांना आणि दीपिकाला आपल्याकडे. दीपिका ही बाबांसोबत आणि मी तुझ्यासोबत असे दोघींना पण एकटे का राहावे लागते? आम्हा दोघींना तुम्ही दोघेही हवे आहात. मलाही माझे बाबा हवे आहेत आणि दीपिकाला तिची आई. काय करू मग मी? आणि हे ऐकून दीपा तिला जवळ घेत शांत करत मिठी मारते. ती कार्तिकीला म्हणते, रडू नको बाळा, मी तुला शब्द देते, मी तुला कधीच अंतर देणार नाही. तर दुसरीकडे सौंदर्य आणि ललित हे दीपा आणि दीपिकाबद्दलच बोलत असतात. आणि तितक्यात कार्तिक हा दीपिकाला घेऊन घरी येतो. आणि तिला पुन्हा घरी आलेलं पाहून सौंदर्य आणि ललितला खूपच आनंद होतो. कार्तिक त्या दोघांना सांगतो की मी दीपाच्या घरून दीपिकाला घेऊन आलो आहे. त्यावर सौंदर्य आणि ललित कार्तिकला सांगतात की दीपाने आपल्याला नोटीस पाठवलेली आहे. आता त्यामुळे कोर्ट जे सांगेल आपल्याला तोच निकाल आपल्याला मान्य करावे लागेल. त्यामुळे तू तुझ्या मनाची तयारी करून ठेव. तर दुसरीकडे श्वेता ही राधाला म्हणत असते, दीपाचे रोजचे खाण्याचे वांदे आहेत आणि ती निघाली इनामदारांना नोटीस पाठवायला. सौंदर्य इनामदार आणि कार्तिक इनामदार इझिली हरवतील तिला. ते लिहून घे. दीपिका ही कार्तिककडेच राहील. कार्तिक तिला कधीच सोडणार नाही. वर राधा म्हणते, अगं पण ती दीपाची मुलगी आहे, तिच्याकडेच जाणार ना. श्वेता म्हणते, खरं तर आहे, मात्र दीपाला मला हरताना पाहायचं आहे. राधा श्वेताला म्हणते, दीपा ही दीपिकाची आई आहे, तिला दीपिकाचा ताबा हा मिळायलाच हवा. त्यावर श्वेता म्हणते, मम्मा तू बरी आहेस ना? तर दीपा जिंकली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कोर्टामध्ये दीपा ही दीपिकाची आई सिद्ध झाले कोण आहेत हे सिद्ध झालं तर आपले काही खरे नाही. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सौंदर्या ही कार्तिकला सांगते, पण कोर्टाबाहेरच दीपासोबत काहीतरी सेटलमेंट करूया. कार्तिक त्यावर काय म्हणून विचारतो. सौंदर्या सांगते, तू दीपाचा स्वीकार कर. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.